पुढील नाम आहे स्वांग. जे निर्माण करायचे आहे त्या कार्याचा अंगभूत तो स्वतःच आहे. त्याला जे निर्माण करायचे आहे किंवा तो जे निर्माण करतो त्यासाठी लागणारी सर्व आयुधे, सर्व सामग्री त्याच्या जवळ आहेत. त्या सर्वांचे ज्ञानही त्यालाच आहे आणि त्याचमुळे त्याला कधीच कोणाची कसलीही मदत लागत नाही. तो स्वयंभू असाच आहे. अजित, जो कोणाकडून कधीच जिंकला गेलेला नाही, कारण याचा कधीच पराभव झालेला नाही, होत नाही आणि होणारही नाही, असा हा अजित आहे. यज्ञवराहाची स्तुती करताना ऋषीने हे नाव सर्वप्रथम घेऊन त्याची स्तुती केलेली आहे. कृष्ण. कृष्ण म्हणजे वर्णाने काळा, खरे तर तो श्यामल वर्णाचा आहे. व्यास व अर्जुन यांना पण कृष्णच म्हणतात. श्यामल वर्णाच्या ढगाचा रंग असलेला असा हा कृष्ण. कारण श्यामल वर्णाचा ढग जगाला पावसाचे रूपाने पाणी म्हणजेच जीवन देतो. ती पृथ्वीला नवसंजीवनी देण्याची किमया आहे. कृष्ण म्हणजे कर्षण करतो तो. आपल्या अंतःकरणासह आपल्याला ओढून घेतो आणि आपल्याला वेगळं अस्तित्व तो ठेवत नाही. शिवाय कृष्ण म्हणजे कर्षयंती असाही एक अर्थ घेतला तर तो भक्तांची कुवासना आणि पापे खेचून घेतो आणि ते सर्व करण्याची ताकद ह्याच्यामध्ये आहे. पुढील नाम आहे दृढ. घट्टपणे टिकून राहणारा, ज्याच्या स्वरूपाची वा सामर्थ्याची कधीही हानी होत नाही. परिवर्तन हा सृष्टीचा स्वभाव आहे, पण याच्यामध्ये मात्र कधीच परिवर्तन होत नाही. प्रलयकाळी हा सर्व विश्वाला, सृष्टीतील सर्व उपाधींना, अगदी सर्वांनाच आकर्षून घेतो. त्या प्रलयाचे क्षणीसुद्धा तो स्थिर असतो. त्यात कोणताच फरक होत नाही. स्वस्थितीपासून तो किंचितही ढळत नाही. आपल्याला माहिती आहे की कौरव पांडवांच्या युद्धाच्या वेळी भगवंताचे वय जर विचारात घेतले तर ते जवळजवळ म्हणजे आपल्या दृष्टीने विचार केला तर आपल्याला विश्वास बसणारे इतके होते असं महाभारतात सांगितलं आहे की म्हणे त्याचं वय 125 वर्षाचे होते. तरी या वयात सुद्धा त्याचा पराक्रम सर्वांच्या मनात भीती निर्माण करण्या इतका मोठा असा होता. असा हा दृढ असलेला भगवंत आहे. पुढील नाम आहे संकर्षणोच्युत. उत्तम रीतीने आकर्षण करणारा, ओढून घेणारा असा हा अच्युत आहे. किंवा बलरामाच्या रूपाने अवतार घेणारा. द्वारका बुडताना आणि यादवांचा नाश होताना हा अतिशय शांत होता. प्रत्यक्ष अवतार समाप्तीच्या वेळी ज्यावेळी व्याधाचा बाण याला लागला तरी सुद्धा हा अत्यंत शांतपणे त्या व्याधाची समजूत घालत होता. तो तेव्हा सुद्धा शांत आणि स्थिरच होता. असा हा अच्युत आहे. वरुण. वरुण ही जलाची देवता आहे किंवा संध्याकाळच्या वेळी आपले किरण आवरून घेणारा सूर्य, मायेच्या पटलाने वेढलेला म्हणून याला जाणता येत नाही. पुढील नाम आहे वारुण. हा वरुणाचा पुत्र. शिवाय असेही सांगतात की या वरुणाचे अगस्ती आणि वशिष्ठ हे 2 पुत्र पण आहेत. नारायणाने सृष्टीचक्र चालावे म्हणून याला निर्माण केले. वरुण हा जलाचा स्वामी आहे. या जलात परमात्मा शयन करतो. आणि म्हणूनच हा नारायण याचा पुत्र आहे. जलाचा स्वामी असलेला हा वारुण भगवंताला सुखाने निद्रा घेता यावी यासाठी तो त्याची सर्व प्रकारची काळजी घेतो. एखाद्या वत्सल पित्याने आपल्या पुत्राची जशी काळजी घ्यावी त्याप्रमाणे हा या नारायणाला कोणताही त्रास होऊ नये
त्याची निद्रा भंग होऊ नये यासाठी सर्वतोपरी काळजी घेत असतो. श्रीकृष्ण जेव्हा गोकुळात होता तेव्हाची ही गोष्ट सांगितली जाते की एकदा द्वादशीचे स्नानासाठी नंदबाबा वेळ न कळल्यामुळे मध्यरात्रीच नदीवर स्नानासाठी गेले. त्यावेळी त्यांच्या हालचालीमुळे नदीचे पाणी पण हलू लागले. त्या नदीच्या शांत पात्रात झालेल्या हालचालीमुळे नारायणाच्या निद्रेत व्यत्यय येऊ नये यासाठी या वारुणाने नंदबाबाला बांधून ठेवले. असा हा वारुण या नारायणाची सर्वतोपरी काळजी घेतो आणि म्हणूनच त्याला भगवंताच्या पित्याचे स्थानही दिलेले आहे. पुढील नाम आहे वृक्ष. वृक्षाप्रमाणे स्थिर असणारा किंवा संसाररूपी वृक्षाच्या रूपात प्रगट होणारा. वृक्ष हा परोपकारी आहे. तो गुरुरूपात सगळ्यांना ज्ञान देतो. परोपकार कसा करावा किंवा स्थितप्रज्ञ कसे असावे हे तो सांगतो. स्थिरता हा वृक्षाचा स्वभाव आहे. आणि ज्ञानेश्वरीत याचं फार सुंदर वर्णन केलेलं आहे की उपकार कसा करावा ते ज्ञानदेव सांगतात. ते म्हणतात की जो खांडावया घाव घाली काल लावणी जयाने केली दोघा एकची सावली वृक्ष दे जैसा. म्हणजे कोणी अपकार केला तरी सुद्धा हा उपकारच करतो. तो दोघांची म्हणजे अपकार करणाऱ्यावर आणि उपकार करणाऱ्यांवर समानच वागतो. वृक्षरूपाने परमात्मा आपल्याला सतत मार्गदर्शन करतो. तो परोपकारी तर आहेच, पण त्याबरोबर तो कृतज्ञ सुद्धा आहे. एरवी विचार केला तर वृक्ष हे गुरु आहेत. ते आपल्याला ज्ञान तर देतात आणि त्यावेळी ते असे सांगतात की आपल्याशी जरी कोणी वाईट वागलं तरी आपण मात्र त्याच्याशी चांगलंच वागावं. त्याच्या आश्रयाला अनेक पांथस्थ येतात. थकलेल्याला ते सावली देतात. पुन्हा कल्यानंतर हे पांथस्थ निघून जातात. पण ते वृक्षाचे आभारसुद्धा मानत नाहीत. या उलट ते त्याची पाने फांद्या तोडून नेतात, त्याला त्रास देतात. पण अशा सर्वांना तो नेहमीच आपली शीतल छाया देऊन शांत करतो. इतकेच नाही तर जर त्या झाडावर फळे असतील तर लोक त्या झाडाला दगड मारतात आणि त्याच्या बदलीत मात्र हा आपली गोड फळे या माणसांना देत असतो. असा हा सर्वांवर उपकार करणारा वृक्ष आहे. आणि याबद्दलची एक सुंदरशी गोष्ट सांगतात की एकदा रणजित सिंग नावाचा राजा आपल्या लवाजम्यासह एका जंगलातून म्हणजे चाललेला असतो आणि त्याचवेळी त्याच्या डोक्याला कुठून तरी येऊन एक दगड लागतो. त्याच्या कपाळाला जखम होते, रक्त व्हायला लागतं. राजाचे सेवक लगेच धावत जाऊन बघतात की कोणी दगड मारला राजाला. आणि बघतात तर एक छोटा मुलगा असतो आणि तो झाडाला दगड मारत असतो, पण चुकून त्याचा नेम चुकतो आणि तो राजाला लागतो. राजाजवळ त्याला पकडून आणतात आणि आता राजा काहीतरी याला शिक्षा करेल असं त्यांना वाटत असतं. तेवढ्यात त्याची म्हातारी आजी येते आणि राजाला ती सांगते की तुम्ही शिक्षा करायची असेल तर मला करा, याला करू नका. आणि आम्हाला काय होतं, आम्हाला या झाडांना दगड मारायला लागतो कारण आमचं आता ह्या झाडाला फळं आलेली आहेत आणि ही फळं खाऊन आम्ही रोजचा दिवस कसा बसा ह्याचा आमचा गुजारा चालतो. आणि राजा विचार करतो आणि तो आपल्या प्रधानांना आणि सेवकांना आज्ञा देतो की ह्या आजीबाई आणि ह्या मुलाला तुम्ही आपल्या कोठीतून अन्नधान्य तर द्याच, पण काही मोहरासुद्धा याला नित्य नेमाने द्या. जोपर्यंत हा मुलगा आपला मोठा होऊन आपल्या पायावर उभा राहत नाही तोपर्यंत ही मदत सतत चालू ठेवा. आता सगळ्यांना प्रश्न पडतो की अरे, राजाने याला शिक्षा करायची सोडून ह्याला हे काही इनाम वगैरे काय देत आहे? तर राजा म्हणतो की अहो, असा विचार करा की ज्या झाडाला हा दगड मारतो ते झाडसुद्धा याला गोड फळं देतो. म्हणजे पण मी तर राजा आहे, या सगळ्यांचा प्रतिपाळ करायचं हे माझं कामच आहे. तर ह्यांनी मला दगड मारला म्हणून मी याला शिक्षा करायचं काहीच कारण नाही. तर तो दगड मला चुकून लागला, त्याच्यामुळे ह्याचा सांभाळ करण्याचं कामसुद्धा माझंच आहे. असं वृक्षाकडून घेतलेली ही शिकवण आपल्याला खूपच काहीतरी छान सांगून जाते. पुढचं नाम आहे
पुष्कराक्ष, रत्नाप्रमाणे तेजस्वी नेत्र असलेला, हृदय कमलामध्ये ध्यान केले असता चित स्वरूपाने प्रकाशित होणारा असा हा पुष्कराक्ष. पुढील नाम आहे महामनाह. उदार अंतःकरणाचा किंवा केवळ मनाच्या संकल्पानेच सृष्टी, स्थिती, अंत या विश्वाच्या तीनही अवस्था घडविणारा. किंवा विनोबाजी सांगतात की महामना, तर महामना बनण्यासाठी आपल्या पोटात म्हणे 5 व्रत भगवंतांनी ठेवून दिलेली आहेत. ती अशी आहेत की तुम्ही कोणत्याही ऋतूला नावं ठेवू नका, निंदा करू नका. म्हणजे आपली सर्वसाधारण एक अशी प्रवृत्ती असते की उन्हाळा आला की छे बाबा काय उकडताय, काय हा सूर्यनारायण तापलाय, बापरे आता कसं व्हायचं आमचं. उन्हाळा संपला की पाऊस येतो आणि प्रचंड पाऊस जर पडायला लागला तर आपण त्या पावसाला नावं ठेवतो. पुढे आपण थंडीला नावं ठेवतो. अशा प्रकारची सगळी जी नावं ठेवण्याची आपली प्रवृत्ती आहे, म्हणजेच ती आपण त्या ऋतूंची निंदा करतो. तर ती निंदा करू नका, ही गोष्ट वाईट आहे असं हे सांगतात. याचबरोबर लोकांची सुद्धा निंदा करू नका, कारण आपण लोकांची निंदा केली तर काही ते भगवंताला आवडत नाही. इतकेच नाही तर पुढे जाऊन ते सांगतात की अहो ह्या पशूंची सुद्धा निंदा करू नका, त्यांना नावं ठेवू नका. म्हणजे गाय, ती गरीब गाय, बैल ह्याला काही हेच नाही, गाढव म्हणजे ओझ्याचं गाढव वगैरे असं आपण त्यांना म्हणतो. पण विचार केला तर हे पशु आपल्यासाठी किती काम करतात, आपल्यावर किती उपकार करतात. तर ते लक्षात ठेवून आपण ह्यांची कोणाचीही निंदा करू नये असं विनोबाजींनी आपल्या पुस्तकात सांगितलेलं आहे. आणि असं करण्यासाठी, हे ज्ञान आपल्या पचनी पडण्यासाठी आपण उपासना करायला पाहिजे आणि ध्यानपूर्वक चिंतन, जप आणि मनन करायला हवे. मग आपण महामना होऊ शकतो. असा पण भगवंत मात्र खरंच महामना आहे. तो कधीच कोणाची निंदा करत नाही आणि तो सगळ्यांशी सारखंच वागतो. पुढील नाम आहे भगवान. भग म्हणजे पावित्र्य, भगवान म्हणजे पावित्र्याची मूर्ती, पवित्र असा हा भगवान. भगवानचा अर्थ आहे परमभाग्यवान. परमभाग्याचे विवरण खालीलप्रमाणे केलेले आहे. ऐश्वर्यस्य समग्रस्य धर्मस्य यशस्स श्रियः ज्ञान वैराग्य योश्चैव षण्णां भग इति ऋणाः. धर्म आदी षड्गुणांना भग अशी संज्ञा आहे. यांनी जो संपन्न आहे त्याला भगवान असे म्हणतात. भगवान म्हणजेच यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य अशा 6ही गुणांनी युक्त आहे असा. ऐश्वर्याचे जोडीला औदार्य आणि वैराग्य सुद्धा आहे. याचे संपूर्ण ऐश्वर्य म्हणजेच धर्म, यश, श्री, शोभा, सौंदर्य, ज्ञान आणि वैराग्य आहे आणि यालाच भग असे म्हणतात. भूतांची उत्पत्ती, प्रलय, येणे जाणे, विद्या, अविद्या या सर्व गोष्टी तोच जाणतो. भगवानचा एक अर्थ असा सुद्धा आहे की भ म्हणजे भूमी, ग म्हणजे गगन, व म्हणजे वायू, आ म्हणजे आकाश आणि न म्हणजे अग्नी किंवा तेज. या सर्वांवर म्हणजे या पंचमहाभूतांवर ज्याची सत्ता चालते तो भगवान. असा हा भगवान म्हणजेच श्रीकृष्णाचे नाव आहे. आणि हा भगवान असा आहे की तो आपल्या आतील कामक्रोधादी विकारांना जर आपण काढून टाकले तरच तो आपली सेवा घेतो. म्हणजेच असे व्यक्तीच भगवंताचा सेवक होऊ शकते. इतरांची सेवा भगवंताला आवडतच नाही. पुढील नाम आहे भग. हा ऐश्वर्याचा उपसंहार करणारा आहे, म्हणजेच ऐश्वर्य नाहीसे करणारा आहे. हा म्हणजे हनन करणारा, हा ऐश्वर्य नाहीसे करणारा आहे.
म्हणजे कशा प्रकारचे ऐश्वर्य त्याला चालत नाही, तर एखाद्याच्या जवळ त्याच्याकडे जे असेल त्याचा अहंकार असतो. हा अशा कोणत्याच प्रकारचा अहंकार या भगवंताला अजिबात सहन होत नाही. जे ऐश्वर्यवान असतात त्यांना त्यांच्या ऐश्वर्याचा म्हणजे संपत्तीचा, ज्ञानी लोकांना त्यांच्या ज्ञानाचा, तर रूपवान लोकांना रूपाचा अहंकार असतो. अशा अहंकाराने युक्त असलेल्या लोकांना भगवंत आपल्या जवळ करत नाही. लक्ष्मी म्हणजे खरं तर ऐश्वर्याची देवता आहे, पण ही सुद्धा भगवंताचे पायाजवळ बसते आणि म्हणूनच भगवंतांनी तिचा स्वीकार केलेला आहे. म्हणजे ज्ञानदेव म्हणतात की ती पाय धुवावयाच्या दैवापात्र झाली, असा हा भगवंत आहे. आणि एकदा रामकृष्णांना कुणीतरी विचारले की भगवंताची भेट घ्यायची असेल तर आपल्याजवळ काय काय असायला पाहिजे. तर रामकृष्ण म्हणाले की ज्याच्याजवळ अहंकार आहे अशा व्यक्तीला अजिबातच भगवंताजवळ जाता येत नाही. म्हणजे ज्याच्याजवळ ज्ञान, ऐश्वर्य, रूप इत्यादी गोष्टी नसतील आणि जो मनाने अत्यंत साधा सरळ असेल, अशाच भक्ताला भगवंताजवळ जायला येते. असा हा भग हा म्हणजेच भगवंताचे एक नाम आहे. पुढील नाम आहे आनंदी. हा आनंदाने युक्त, हा सर्व संपत्ती आणि समृद्धीने युक्त आहे. हा नेहमीच आनंदी असतो. आपण भगवंताचे कोणतेही रूप बघितले तर हा नेहमी हसतमुख आनंदी असतो. आणि एक मुद्दाम सांगते की गीतेमध्ये सुद्धा जेव्हा युद्धाच्या वेळी हा सारथ्य करत असतो तेव्हा याचे वर्णन करताना असे केले आहे की प्रहसन इव भारत, हा नेहमी आनंदी हसतमुखच असतो. पुढील नाम आहे वनमाली. वनमाली म्हणजे वैजयंती माला धारण करणारा किंवा रानफुलांची माला धारण करणारा असा हा वनमाली आहे. याच्याबद्दल एक वामन पंडितांची कविता मला आठवली, ती मुद्दाम इथे उद्धृत करते की भगवंत जेव्हा गोकुळात होते तेव्हा ते आपल्या सवंगड्यांबरोबर नेहमी वनात जायचे आणि ते वनात तिथे काय करायचे, कसे असायचे, कसे दिसायचे, असे सुंदर वर्णन एका कवितेत केलेलं आहे. त्यातल्या फक्त 2 ओळी मी आपल्याला इथे मुद्दाम सांगते. वनी खेळती बाळते बल्लवांचे, तुरे खोविती मस्तकी पल्लवांचे, फुलांचे गळा घालिती दिव्यहार, स्वनाथा सवे ते करीती विहार. आणि ही जी वनमाला त्याच्या गळ्यात होती ती तिथलीच सगळी काही जंगलातली फुलं असायची त्याचीच माळ करून त्याचे जे गोपाल होते ते त्याच्या गळ्यात घालायचे. आणि ही वनमाला या भगवंताला अतिशय शोभून दिसत होते. आणि याचे एक असे वैशिष्ट्य सांगतात की यातील फुले कधीच सुकायची नाहीत, ती नेहमीच टवटवीत राहतात. कारण की काय, त्यांना या भगवंताचे सान्निध्य लाभलेले आहे. असा हा वनमाली आहे.